नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताची राष्ट्रीय प्रतीके याविषयी माहिती पाहणार आहोत। भारताच्या सर्व राष्ट्रीय प्रतीकांची थोडक्यात माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू। सर्वात प्रथम राष्ट्रीय प्रतीक आहे आपला राष्ट्रीय ध्वज। आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे नाव तिरंगा असे आहे। भारतातील राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला। यात केशरी, पांढरा आणि हिरवा असे 3 रंग आहेत आणि मध्ये अशोक चक्र आहे। दुसरे राष्ट्रीय प्रतीक हे आपल्या भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ असे आहे। हे सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील सिंह स्तंभावरून प्रेरित आहे। 26 जानेवारी 1950 रोजी ते भारताच्या अधिकृत राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले गेले। तिसरे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे राष्ट्रीय गान। जन गण मन रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये लिहिलेले हे गीत आहे। 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे अधिकृत राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले। राष्ट्रीय गीत वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1870 मध्ये लिहिलेले हे गीत स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी ठरले। 1950 मध्ये याला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला। पुढील राष्ट्रीय प्रतीक आहे आपला राष्ट्रीय प्राणी वाघ। 1972 मध्ये वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले। तो भारताच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहे। राष्ट्रीय पक्षी मोर। 1963 मध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर घोषित करण्यात आला। हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहे। आपले पुढील राष्ट्रीय प्रतीक आहे राष्ट्रीय फूल, ते आहे कमळ। कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल असून ते शुद्धता आणि आध्यात्मिकता दर्शवते। ते 1950 मध्ये राष्ट्रीय फूल म्हणून स्वीकारले गेले। राष्ट्रीय फळ आंबा। आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे। प्राचीन काळापासून भारतात आंबा लोकप्रिय आहे आणि त्याचा उल्लेख वेदांमध्येही आहे। पुढील राष्ट्रीय प्रतीक आहे राष्ट्रीय वृक्ष वड। वडाचे झाड प्रदीर्घ आयुष्य आणि अमरत्वाचे प्रतीक मानले जाते। 1950 मध्ये ते राष्ट्रीय वृक्ष घोषित करण्यात आले। पुढील राष्ट्रीय प्रतीक आहे राष्ट्रीय नदी गंगा। गंगा ही भारतातील सर्वात महत्त्वाची आणि पवित्र नदी आहे। 2008 मध्ये तिला भारताची राष्ट्रीय नदी असे घोषित करण्यात आले। राष्ट्रीय क्रीडा प्रकार हॉकी। भारतात हॉकी खेळाचा सुवर्णकाळ 1928 ते 1956 असा होता। हा खेळ भारताच्या ऐतिहासिक यशाचे प्रतीक मानले जाते। पुढील राष्ट्रीय प्रतीक आहे राष्ट्रीय चलन रुपया। भारतीय रुपया हे भारताचे अधिकृत चलन आहे। 2010 मध्ये रुपयाच्या प्रतीकांची अधिकृत निवड करण्यात आली। आपले राष्ट्रीय दिन प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले। या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन असे म्हणतो आणि 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असल्यामुळे त्या दिवशी गांधी जयंती आपण राष्ट्रीय दिन म्हणून साजरी करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय प्रतीकांविषयी माहिती पाहिली। तर तुम्हाला कशी वाटली याविषयी नक्की कळवा। धन्यवाद।